असं आहे की आता अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये जिल्ह्यामध्ये शासकीय कृषी विद्यालय एकही नाही आहे. त्या दृष्टीने मी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये कृषी विज्ञान केंद्र सेलसूर आहे, जे पंजाबराव कृषी विद्यापीठाशी संलग्नित आहे आणि त्या कृषी विद्यापीठाकडे साधारण 70 एकर जमीन ही सेलसुऱ्या इथे सध्या अस्तित्वात आहे. त्या ठिकाणी शासकीय कृषी विद्यालय होण्याच्या संदर्भामध्ये मी मागणी केली. दुसरी मागणी भावांतराची केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्यामुळे आणि हमी भाव मिळत नसल्यामुळे कमी भावामध्ये शेतकऱ्यांना आपलं धान्य विकावं लागतं. जर हमी भाव आणि बाजारपेठेमध्ये असलेला भाव याच्यामधला फरक जो आहे तो भावांतर योजनेमध्ये घेऊन जसं मध्य प्रदेश सरकारने केलं त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने सुद्धा करावं, ही मागणी सुद्धा मी अधिवेशनामध्ये केली आहे. विज्ञान केंद्र तर ऑलरेडी सेलसुऱ्यामध्ये आहे. मी शासकीय कृषी विद्यालय अभियांत्रिकी विद्यालय याची मागणी केलेली आहे आणि सेलसुऱ्याच्या कृषी विज्ञान केंद्राकडे साधारण 70 एकराची जमीन त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी ते कृषी विद्यालय जर झालं तर त्याचा फायदा लागून असलेल्या 2-3 जिल्ह्याला सुद्धा होऊ शकेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.